If z equal to tan inverse of y upon x, then verify that dabba square z by dabba x square plus dabba square z by dabba y square equal to 0. किंवा if z equal to tan inverse of y upon x, then find the second order partial derivative of z with respect to x and second order partial derivative of z with respect to y. हे दोन काढा. वी हॅव टू फाइंड दिस पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि यांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची. ठीक आहे. z इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. Partially differentiating one with respect to x, partially differentiating with respect to x and keeping y as a constant, dabba z by dabba x. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आहे? टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस दॅट एक्स स्क्वेअर. मग आता याचा टॅन इनवर्स ऑफ दिस क्वांटिटी वाय म्हणजे 1/1 प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. Partial derivative of y by x with respect to x is the y is the constant 1/x चा -1/x स्क्वेअर आणि हे काय असेल 1/1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. त्यानंतर 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला तो न्यूमरेटरला जाईल. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. दिस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दॅट इज द डॅबा झेड बाय डॅबा एक्स. ठीक आहे. डॅबा झेड बाय डॅबा एक्स. आता काय करायचं आपल्याला हेच आणखीन एकदा डिफरन्शिएटिंग करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय ॲज अ कॉन्स्टंट. म्हणजे डी बाय झेड बाय याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा एक्स स्क्वेअर मायनस वाय कॉन्स्टंट ॲज इट इज. देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेटिंग क्वांटिटी 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस वाय ॲज इट इज. याचा -1 दिस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 2 आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ब्रॅकेटिंग क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स याचं काय असेल डेरिव्हेटिव्ह 2x आणि वायचा 0 आणि हे मायनस मायनस प्लस 2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड इट रेस टू 2. दॅट इज द डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा एक्स स्क्वेअर. आता उरलेला पार्ट काय डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा वाय स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. मग काय करू झेड हे दिलेलं फंक्शन 1 पार्शियली डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स ॲज अ कॉन्स्टंट. डॅबा झेड बाय डॅबा वाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1/1 प्लस वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय. आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे 1/x कॉन्स्टंट आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय इज द 1 दॅट इज द 1/. अँड हिअर इज द 1/1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर into 1/x that is x square upon x square plus y square into 1/x. X upon x square plus y square that is the dabba z by dabba y. Partially differentiating 4 with respect to y keeping x as a constant. D square z by dabba y square विथ रिस्पेक्ट टू वाय काढतो आहे. एक्स कॉन्स्टंट आहे त्याचा. हा एक्स म्हणजेच काय असेल एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रेस टू -1. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल -1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू -1 आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय स्क्वेअर इज द 2y. म्हणजे हे 2 अँड 2 -2xy अँड -2xy अँड एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू -2 आणि डिनॉमिनेटरला गेल्यानंतर काय होईल प्लस होईल -2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 2 दॅट इज डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा वाय स्क्वेअर 4. आणि डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा एक्स स्क्वेअर किती आलं होतं 2xy अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि दोघांची जर ॲडिशन केली तर एक प्लस आहे मायनस आहे ते 0 होऊन जाईल. ठीक आहे. दॅट इज द डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर झेड बाय डॅबा वाय स्क्वेअर
हे 0 होईल, कारण हे -2xy ते +2xy. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ u इक्वल टू e raised to x into tan by log z, then prove that d square u by dabba x dabba y dabba z इक्वल टू d square u by dabba z dabba y and dabba x. म्हणजे यूचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं. फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू झेड, देन विथ रिस्पेक्ट टू वाय अँड विथ रिस्पेक्ट टू एक्स. हिअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय अँड देन विथ रिस्पेक्ट टू झेड. हे सगळे कसे असतील ते इथं थर्ड डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. यू ई रेस टू एक्स टॅन बी वाय लॉग झेड. इथं एक्स वाय झेड 3 व्हेरिएबल आहेत. पार्शियल डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स, डॅबा यू बाय डॅबा एक्स. टॅन बी वाय लॉग झेड कॉन्स्टंट ॲज इट. ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचा ए. आता ही क्वांटिटी काय करू, पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. आता हे ब्रॅकेटिंग क्वांटिटी कशी असेल, सेम असेल, कॉन्स्टंट असेल. ए इंटू ई रेस टू एक्स लॉग झेड. टॅन बी वायचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर बी वाय आणि बी वायचा डेरिव्हेटिव्ह बी. आता हे डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू झेड. डी स्क्वेअर यू बाय डाबा वाय डाबा एक्स. हे विथ रिस्पेक्ट टू झेड केलं काय होईल, डी क्यूब यू बाय डाबा झेड डाबा वाय डाबा एक्स. ए ई रेस टू एक्स सेक्स स्क्वेअर बी वाय अँड बी ॲज इट इज लॉग झेडचा डेरिव्हेटिव्ह 1/z. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ए बी इंटू ई रेस टू एक्स इंटू सेक्स स्क्वेअर बी वाय इंटू 1/z. कॉल दिस ॲज अ नंबर 4. नाव फॉर्म 1 यू. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू झेड, डॅबा यू बाय डॅबा ई रेस टू एक्स टॅन बी वाय ॲज इट इज लॉग झेडचा 1/z. नाव डिफरन्शिएटिंग इक्वेशन 5 विथ रिस्पेक्ट टू वाय, डी स्क्वेअर यू बाय डाबा वाय डाबा झेड ई रेस टू एक्स ॲज इट इज 1/z ॲज इट इज टॅन बी वायचा सेक्स स्क्वेअर बी वाय अँड बी वायचा बी. नाव डिफरन्शिएटिंग इक्वेशन 6 विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट डी क्यूब यू बाय डाबा एक्स डाबा वाय अँड डाबा झेड ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचा ए. ए रेस टू एक्सचा ए सेक्स स्क्वेअर बी वाय बी इंटू 1/z ॲज इट इज. फायनली वी गेट थर्ड partial derivative with respect to x, y and z is the ab into e raised to x sec square by into 1/z. Call this as equation number 7. Thus 4 and 7 are both same. ab e raised to x sec square by 1/z. Hence both are the same. Form 4 and 7, dabba cube u by dabba z dabba y dabba x equal to dabba cube u by dabba x dabba y dabba z. That is the use of third partial order derivative first with respect to x, y and z, and third partial derivative of u with respect to z, y and x. Both are the same. Next example, if u equal to log of x square plus y square, then prove that dabba square u by dabba x dabba y is the dabba square v by dabba y dabba x. हे दोन्ही कसे सेमच दाखवायचे. यू काय, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. म्हणजे आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायला. फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल, फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स डाबा यू बाय डाबा एक्स लॉगचा 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट एक्स इज द 2x. म्हणजे डाबा यू बाय डाबा एक्स 2x/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हे काय करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू वाय घेताना एक्स कॉन्स्टंट असेल, म्हणजे 2x ॲज इट इज फक्त याचा काढायचा आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा रेस टू -1चा -1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू -1 दॅट इज द -2 and derivative bracketing quantity is the 2y minus 4xy into x square plus y square -2 that is the -4xy upon x square plus y square bracket raised to 2 that is the second order partial derivative of u first with respect to x and then with respect to y. आता याचा काय करू, with respect to first y u log of same log of x square plus y square काय असेल, डाबा यू बाय डाबा वाय इज द 1/x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू 2y इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
ब्रॅकेट कंप्लीट रेस टू -1 ह्या न्युमरेटरला शिफ्ट केलं. आता याचा विथ रिस्पेक्ट टू वाय काढला. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स काढू. d²u/(x) (y) 2y ॲज इट इज विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो आहे. याचा काय असेल -1 × x² + y² ब्रॅकेट कंप्लीट e⁻⁻1 दॅट इज द -2 आणि डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटिंग क्वांटिटी इज द 2x म्हणजे -4xy × x² + y² (-2) दॅट इज द -4xy अपॉन x² + y² ब्रॅकेट (2) -4xy -4xy x² + y² bracket (2) x² + y² bracket (2). Both are the same. We get (∂u/∂y∂x is the same as the (∂u/∂y) and (∂y).